हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल ट्रैवल विद आकाश 007 और मैं हूँ आपका एक। सो गाइस, अभी हम लोग 15 साल के बाद यहाँ पे जमे। मेरे सब कॉलेज के फ्रेंड हैं और 10वीं के सभी फ्रेंड। हम लोग गेट टुगेदर पार्टी के लिए अभी जमे और अभी हम लोग पार्टी के लिए यहाँ पे इकट्ठा हुए और सभी अपना अपना इंट्रोडक्शन देने वाले। सो गाइस, ब्लॉग पे ऐसे ही बने रहे और मेरे चैनल को ऐसे ही सपोर्ट करें। तो अभी देखते हैं आगे। सुनील पाटिल ऐसे ही चैनल पे बने रहे। विजय माड़ माडबगर असतील, संदीप नवार असतील, श्रीधर पाटील असतील, या लोकांनी एक विचार विनिमय आपला मांडला ग्रुपवरती आणि त्या ग्रुप विनिमय मांडल्यानंतर त्या लोकांनी केलं की आपण पण भेटणं गरजेचं आहे। या अनुषंगाने त्या लोकांचं एक हप्त्यापासून कंटिन्युअसली प्रयत्न चालू होते, कोण येईल नाही येईल हा त्यांचा विचार विनिमय ते मांडत होते। कालांतराने तो योग आज आला आणि आम्ही जवळपास 2006 पासून ते आजपर्यंत एक जवळजवळ 19 वर्षाचा प्रवास करत आज आम्ही या ठिकाणी दिनांक 10 मे 2026 रोजी आम्ही आज या ठिकाणी भेटलेलो आहोत। भेटण्याचा उद्देश हा एकच होता की प्रत्येक जण लाईफ मध्ये पैसा कमवतो, तो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो, वेगवेगळ्या क्षेत्रात कमवतो, आपल्या घर प्रपंच प्रत्येकाने आपल्या पद्धतीने चालवत आहेत। पण काय की इथे येऊन आपल्याला आपलं जे मैत्री होती, जी कालांतराने आपण एकमेकांशी एका बेंचवरती बसून आपण एकमेकांशी जे शब्दरचना असेल किंवा जे काही त्यांचे कोऑर्डिनेशन असेल, त्यांच्या काही जुनी पुराणी आठवणी असतील, हे सगळं त्या लोकांनी इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला। जेणेकरून काय होईल की जे आपले पुरातन काळातले जे काही अनुभव असतील त्यांनी प्रत्येकाने आपले आपले इथे शेअर केले। त्याच्या अनुषंगाने प्रत्येकाला आपल्याला त्या गोष्टीचा आत्मसात करता आला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आजचा तो दिवस होता तो हास्यमुग्ध होता। जेणेकरून काय होतं की प्रत्येक जण आपल्या या धावपळीचं आयुष्य जगत असताना प्रत्येकाला आपल्या लाईफ मध्ये वेळ हा अनमोल आहे। पैशापेक्षा वेळेला महत्व आहे आजच्या डेटला। पण काही लोक पुण्याला काम करतात, काही मुंबईला काम करतात, काही गोव्याला काम करतात, वेगवेगळ्या ठिकाणी काही लोक आपले मित्र आहेत जे आउट ऑफ कंट्रीला सुद्धा काम करणारे आहेत। मग ज्या लोकांनी इथे येऊन आपला बहुमूल्य वेळ देण्याचं कारण एवढंच होतं की माझे मित्र, ज्यांच्या मनामध्ये ही एक भावना होती की माझे मित्र आपण एकत्र येणं गरजेचं आहे। पैसा हा माणूस आयुष्यभर कमवत असला तरी त्या पैशाला व्हॅल्यू नाही आहे, पण मित्र जे आपले होते, जे जुने मित्र आहेत, त्या मित्रांना एकत्र येऊन भेटणं हे फार मोलाची गोष्ट आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही जवळजवळ इथे 25 जण एकत्र जमलेलो आहोत आणि एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने आपलं इंट्रोडक्शन दिलं। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार आला, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, पण ते सगळे प्रॉब्लेम विसरून प्रत्येक व्यक्ती, माझा क्लासमेट, माझा वर्गमित्र, बेंच मित्र सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले। त्या लोकांनी आपापल्या पद्धतीने इथे येण्याचा प्रयत्न केला। काही लोक रात्री बसून इथेपर्यंत पोहोचले, त्यांच्या मनामध्ये एक मैत्री, एक माणुसकी आणि तो असणारा एक जिव्हाळा, प्रत्येकाच्या मनामधला असणारा जिव्हाळा त्यांनी तो अनुभवला। त्यांना ती एक काळाची मैत्री, ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने मित्राला विसरून जायचं नाहीये। तर त्या लोकांनी ती एक भावना मनामध्ये व्यक्त करून आज या ठिकाणी आम्ही जमलो आणि याचं श्रेय जातं आपले चार जे क्लासमेट आहेत त्यांना हे श्रेय जातं। पण त्यांनी नियोजन आखलं आणि ते नियोजन आखल्यानंतर त्या नियोजनाला योग्य ती मार्गदर्शन देऊन ते आज नियोजन इथे आम्ही संपुष्टात आणलेलं आहे आणि आम्ही त्याचा पूर्णतः एन्जॉय केलेला आहे। तर आज हा दिवस आमच्यासाठी लाख मोलाचा होता आणि 20 वर्ष म्हणजे खूप महत्त्वाचे लाईफ मधले होते आणि 20 वर्षानंतर आपण इथे भेटलोय। आजच्या डेटला असे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार उद्भवलेले आहेत। कोण कधी कसा कधी कुठे जाईल याचा काय भरोसा नाही। माणसाचं लाईफस्टाईल मिनिटावरती आलेलं आहे। जे पुरातन काळामध्ये माणसामध्ये टार्गेट होतं की 110 वर्ष, 100 वर्ष, 90 वर्ष, पण ते आता राहिलेलं नाही आहे। कधी काय होईल हे सांगू शकत नाही। पण ह्या काळामध्ये आपण 20 वर्षानंतर एकत्र आलो आणि आपण एकत्र इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉयमेंट दिली।
तर त्या एन्जॉयमेंटमध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन जे होतं ते भव्य मोलाचं होतं. आणि माझ्याकडून आणि माझ्या सर्व मित्र परिवाराकडून जे आलेले जे आपले मित्रमंडळी होते त्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण यापुढे कधी भेटू किंवा कधी नाही भेटू ह्याची काय शाश्वती असेल, कधी भेटू ह्याची काय गॅरंटी नाही आहे. पण आपण आपला प्रयत्न हाच असेल की आपण कधी कालांतराने वर्ष 2 वर्ष जेवढे पण पॉसिबिलिटी होईल त्या वेळेला आपण इथं येऊन भेटू. आणि ह्याच प्रकारचे आपले जे एकमेकांचे अडचणी असतील, एकमेकांना सुख दुःख असतील ते आपण एकमेकांमध्ये मित्र आपण आपलं दुःख फक्त आपण मित्रांमध्ये सांगू शकतो, अदरवाईज आपण कोणाला शेअर करू शकत नाही. पण हेच एक आज उद्देश होता की आपण आपले जे दुःख असेल, आपल्या अडचणी असतील ते मित्रांमध्ये व्यक्त केल्या. आणि आपण सर्वांनी इथे आलात आणि सर्वांनी बहुमूल्य वेळ पण दिलात. ज्याच्या मनामध्ये मैत्री हा शब्द ऐकताना छोटा वाटतो मैत्री, पण तो आपल्याला जपायला खूप वेळ लागतो. आणि ती जपायची असेल ना तर हृदयामध्ये असणारी मैत्रीची जाणीव असणं गरजेची आहे. आणि ती जाणीव असणारच माणूस आज इथे उपस्थित राहिलाय. आणि त्या लोकांनी आज या कार्यक्रमाचं जे काय असेल त्याचं सार्थक बनवलं. त्याने आपला एन्जॉयमेंट चांगल्या पद्धतीने सेव्ह केला. प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं, आपले अनुभव सांगितले. आणि तेच आम्हाला महत्वाचं आहे. आणि पैसापेक्षा मैत्रीला जपणारे जे मित्रमंडळी आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला जे काय व्यक्त माझं मनोगत करायचं होतं किंवा मला मैत्री ह्या शब्दाबद्दलचे 4 शब्द सांगायचे होते ते मी जे सांगितले आहेत ते तुम्हाला योग्य ते वाटत असेल ते योग्य ते वाटा घ्या आणि जे अयोग्य वाटत असेल ते अयोग्य सोडून द्या. पण माझ्या मते मैत्रीला जपायचं असेल तर आपण प्रत्येकाने काही कालांतराने काही वर्षानंतर एकत्र येऊन आपलं जे आयुष्याची स्ट्रगल लाईफ आहे ती थोडंसं शेअर करणं ही काळाची गरज आहे. कारण का आयुष्य जे लाख मोलाचं आहे आणि ते मनुष्य धर्माला प्रत्येक वेळेला मनुष्य जन्माला येण्यासाठी 84 लक्ष योनीतून मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो. हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त लवकर होत नाही आहे. त्याच्यामुळे ज्या माणसाला मनुष्य धर्म हा मिळालेला आहे त्यानं त्याच्या आयुष्याचं प्रत्येकानं सार्थक करावं हीच माझी इच्छा, म्हणजे माझी अपेक्षा आहे. आणि जी इच्छा आहे आणि ते प्रत्येकाने त्या पद्धतीने करावं हीच अपेक्षा आहे. आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद. अरे काय असू दे स्टूडेंट है, इसने अभी अपना मनोगत व्यक्त किया है और अभी हम लोग गेट टुगेदर के लिए सभी इकट्ठा हुए हैं. मी शिवराज डोंगरे राहणार गौसे. सध्या आम्ही एकत्र जमलेलो आहोत ते 2006-07चे आदर्श हायस्कूल गौसे शाळेचे विद्यार्थी आहोत. आणि आम्ही जवळपास 19 वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत. मी स्वप्नील पाटील राहणार गौसे, सध्या पुण्यात राहतो आणि आम्ही 18 वर्षानंतर एकत्र आलोय. मी सुनील पाटील राहणार किट्टवडे. 7-8ची बॅच आम्ही 18-19 वर्षानंतर एकत्र आलोय. अजून पाहिजे तर मी विजय माळबगर, सध्या राहतोय कोल्हापूरमध्ये आणि आम्ही कमीत कमी 19 वर्षानंतर एकत्र आलोय. मी चेतन नवार राहतो बदलापूरला मुंबईला. कमीत कमी 8 वर्षानंतर आज आम्ही भेटलोय. खूप आनंद झालेला आहे भेटू सगळ्यांना. माझं नाव राहुल कांबळे. मी जवळपास 18 वर्षानंतर आपली जी जुनी बॅच होती 10वी वर्षाची ते 18 वर्षानंतर आम्ही भेटतोय. माफ़ कीजिए, मैं हिंदी में बात करने वाला हूँ क्योंकि मेरा एक यूट्यूब चैनल है ट्रैवल विद आकाश 007. मेरा यूट्यूब चैनल है वो हिंदी में, इसलिए मैं हिंदी में बात करना हूँ. मेरा नाम है आकाश कांबले और हम सभी 2008 की बैच है और हम लोग अभी गेट टुगेदर पार्टी के लिए हम लोग इकट्ठा हुए. करीबन 18 साल के बाद हम लोग इकट्ठा हुए हैं. सो हम लोग पार्टी का एंजॉय कर रहे हैं. थँक्यू. मी श्रीधर दिलीप पाटील. मी जवळपास 20 वर्षानंतर या लोकांना भेटत आणि भेटून अतिशय आनंद वाटत आहे. मी नितीन डोंगरे. आमची 10वीची बॅच आम्ही जवळपास 18 वर्षांनी एकत्र भेटत आहोत आणि मी सध्या गावीत राहतो. मी रमेश गुडेकर. 18 वर्षात आम्ही सगळे भेटले आहोत. फुले विचार. मैं राजेश सावंत.
आणि 18 वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत. खूप आनंद होत आहे. सर्वांना असंच पुन्हा पुन्हा भेटावं माझी इच्छा आहे. मी संदीप नवार. आम्ही सर्व 18 वर्षानंतर एकत्र आलोय. खूप मनाला आनंद वाटला. असंच एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे दरवर्षी. मी उदय चौगुले. आम्ही खूप दिवसानंतर एकत्र जमलो आहे आणि त्याचा खूप आनंद आहे. मी मुकेश बोलके, राहणार माध्या. सध्या मी मुंबईला राहतोय. आता 18 वर्षानंतर आपण एकत्र जमलोय, त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. मी संदीप शेडगे, राहतो मुंबईला. आमची बॅच 2007 आणि 2008ची आहे. तर आता आम्ही गेट टुगेदरला सगळेजण भेटलो आणि सगळ्यांना भेटून आता खूप आनंद होतो आहे. लेट्स ऑफ एन्जॉय. मी रुपेश बालेकर, पशुवैद्यकीय दवाखाना गौसे. मी 2007-08ची बॅच. सर्वांना भेटून आनंद झालेला आहे. धन्यवाद. मी अनिल केरकर, दर्डेवाडी. आज सगळ्यांना रोज मी भेटतोय इकडे असले काय अडचण नाही त्यात, पण आज परत एकदा सगळी भेटल्यामुळे सगळ्यांचा आभार. मी प्रताप पाटील, राहणार मुंबई. आणि आम्ही एकत्र जवळजवळ 19 वर्षांनी भेटत आहोत आणि खरंच खूप खूप बरं वाटतंय की बरेच 19 वर्षांतर आम्ही एकत्र आलोय आणि खरंच धन्यवाद सर्वांचे. तो गाइस, हम लोग अभी गेट टुगेदर पार्टी का एंजॉय कर रहे हैं. ऐसे लाइव चैनल पे बने रहे और मेरा वीडियो ऐसे ही सबसे वारे पक्षपाती देवतांनो, कपटाचा छळ केलात आणि माझ्या ताईच्या नवऱ्याचा घात केलात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा श्वेतासूर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या सर्व नो प्रॉब्लेम. एवढंच काय आहे. उभा राहा. शिवाजी नाही, अफजल खान. हे चल. चालक कोणच नाही, एकटाच आहे. तेच करा, तेच मी कोणाला बोलवतो. तिकडे पण आहे काय.
अरे आमचे भावी सरपंच भावी ही तुझी आपली शेवटची तुझी थोडा क्राऊड करा यार, क्राऊड करा की. सहा समंदर लागा हॅलो. मला कोण राईट बोलत राहा. लवड्या इकडे बोलता की विजय
गाइस चीटर 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 तू सेकंड नंबर आया अरे रिटर्न यायचा रिटर्न राहुल कांबले अभी तक वापस ही रिटर्न आया नहीं है, वो लास्ट में आया। तो गाइस अभी हम लोग गेट टुगेदर प्लान का अभी पार्टी का एंजॉयमेंट कर रहे हैं। मेरे चैनल पे ऐसे ही है, बने रहिए और मेरे चैनल को ऐसे ही लाइक करिए, वीडियो को सपोर्ट करिए। अरे रिपीट दादा काय बोला बरं दादा व्हायला पाहिजे हे जे बोलला ते वाक्य व्हायला पाहिजे बरोबर सपोर्ट करा हम लोगों ने स्विमिंग का मजा उठाया है और मेरे साथ मेरे फ्रेंड और मेरा ये बॉडी बिल्डर फ्रेंड स्वप्निल पाटिल। ये देखो बॉडी कैसा बना है। अभी अपना इंट्रोडक्शन देने वाला है। सो गाइस इसके बारे में सुनो। हाय गाइस, माई सेल्फ स्वप्निल पाटिल। अच्छे से जिम करो, डाइट करो, चीट मील मत करो और स्वस्थ रहो। ये देखिए ऐसे बॉडी बनाने के लिए चीट मील नहीं करना चाहिए, अच्छा मील खाना चाहिए, प्रोटीन खाना चाहिए, फाइबर खाना चाहिए, कार्बोहाइड्रेट खाना चाहिए। ठीक है। और मेरे चैनल के बारे में आज बताओ कुछ। ट्रैवल विद आकाश 00 चैनल को सब्सक्राइब करो, ज्यादा से ज्यादा फॉलो करो और शेयर करो। ही भी नॉनव्हेज आहे शिवराज तू तिकडे बस। नॉनव्हेज आहे मी। राजा तू इकडे बस। रागावर होऊ नका की मी तुम्हाला मग आता सुनील पाटील की लायकी आहे काही समजलं ना? हा आता सुनील पाटील होते माझा डिग्या काय ते समजल ना? आता एकच विषय हार्ड आहे आपला सुनील पाटील सुनील पाटीलचा फोन डिग्याने उचलल्यानंतर विचारला कोण आणि 4 शिव्या घाल। दुनियाने परत फोन लावायचा. तू बसला काय 2 वर्ष पाणी एक फुल आहे वाटतं. दोन्ही कुठले फुल आहे? दोन्ही फुले नाही हे फुल आहे. रुपयाच्या दुकानात द्या. आराम करतो सकाळी 3:30 प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सेव्ह राहणारा क्षण आहे आणि हा प्रत्येक जण विसरू शकणार नाही असा हा क्षण आहे. आपल्याला या वेळेला भेटायला 18 वर्ष लागली, पुढे कदाचित आपल्याला कमी वर्ष लागतील, पण आपण लवकरात लवकर भेटण्याचा पुन्हा प्रयत्न करू. आणि असा आम्ही जसा 18 वर्षानंतर हा आनंद द्विगुणित केला, काही अजून एक 4-5 वर्षांना असेल, 5-6 वर्षांना असेल, पण परत एक व्यक्त करण्याचा प्रयत्न करू. आणि प्रत्येकाने आपला बहुमूल्य वेळ काढल्याबद्दल आणि जे आयोजक असतील त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन शिस्तबद्ध आणि संयमाने पार पाडल्याबद्दल त्यांचं मी आकाश असेल, विजय असेल, श्रीधर असेल, संदीप असेल, रुपेश असेल, यांनी कार्यक्रम एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. आणि इतर लोकांनी जे असतील मित्रमंडळी त्यांनी पण त्या कार्यक्रमासाठी सपोर्ट दिला आणि ते कार्यक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण पाडण्यासाठी त्यांना सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि या कार्यक्रमासमोर जो काय असेल आपल्या कार्यक्रमाचे आजचे जे संयोजक असतील आकाश कांबळे हे 2 शब्द सांगून कार्यक्रमाचं आकाश इथं चॅनल